हॅलो अँड वेलकम टू AJ कॉमर्स टॅलेंट हब. तर आज आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहणार आहोत. जर्नल एंट्रीचा प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर येत असेल. व्हिडिओ पॉज करा आणि ते लिहून घ्या आणि आपण सॉल्व करू. ओके, तर प्रॉब्लेम स्टार्ट करू आपण. 1 जानेवारी 2019 संपदा कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹2,45,000. कमेन्स्ड म्हणजे बिझनेस स्टार्ट करणे. बिझनेस स्टार्ट केला आहे आणि कॅश आलेली आहे, बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. तर कोणता अकाउंट डेबिट होईल? कॅश अकाउंट, राईट. बिझनेसमध्ये कॅश आलेली आहे, कॅश अकाउंट डेबिट. आणि कोणता अकाउंट क्रेडिट होईल? कॅपिटल अकाउंट. म्हणजेच बिझनेसचा ओनर इन्व्हेस्टमेंट केले ते काय असते? बिझनेसची कॅपिटल. टू कॅपिटल अकाउंट. अमाऊंट किती आहे? 2,45,000. क्रेडिट मध्ये पण 2,45,000. नरेशन लिहून टाका. बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. Next, deposited cash of ₹75,000 into Bank of सोलापूर जनता. बँकमध्ये आपण काय केलोत? पैसे जमा केलोत. आपल्याकडून काय गेलेलं आहे? कॅश गेलेली आहे. आणि रिसिव्हर कोण आहे? बँक आहे. तर कोणाचं अकाउंट डेबिट होईल? बँकेचं. डेट काय आहे? 3/1/19. बँक ऑफ सोलापूर जनता अकाउंट डेबिट. किती रुपये आहे अमाऊंट? 75,000. काय गेलं आपल्याकडून? कॅश गेलेली आहे. टू कॅश अकाउंट. अमाऊंट किती आहे? 75,000. ब्रॅकेट मध्ये बीइंग deposited cash into bank. Next आहे 5 January 2019 furniture purchased on cash from कौशिका ₹30,000. आता इथं काय केलेलं आहे? फर्निचर परचेस केलं आहे. आणि फर्निचर काय? आपली फिक्स्ड ॲसेट. आणि फिक्स्ड ॲसेट जेव्हा परचेस करतो आपण तेव्हा अकाउंट कोणतं डेबिट होईल? फिक्स्ड ॲसेटचंच नावाने डेबिट होईल. म्हणजेच फर्निचर अकाउंट. डेट काय आहे? 5/1/19. फर्निचर अकाउंट डेबिट. आणि काय गेलं आपल्याकडून? कॅश गेले आहे. ऑन कॅश आहे परचेस म्हणून. टू कॅश अकाउंट. अमाऊंट किती आहे? 30,000. 30,000 डेबिट कॉलम, 30,000 क्रेडिट कॉलम. नरेशन बीइंग परचेस्ड फर्निचर on cash. नेक्स्ट एंट्री आहे 7th January 2019 गुड्स परचेस्ड ऑन कॅश ऑफ ₹35,000. राईट. कॅश परचेस केले आहे आपण. राईट. परचेस केल्यानंतर काय आलं आपल्याकडे? गुड्स आलेले आहेत. आणि कोणता अकाउंट डेबिट करतो आपण गुड्स परचेस केल्यानंतर? परचेस अकाउंट. राईट. डेट काय आहे? 7th January 2019. परचेस अकाउंट डेबिट. अमाऊंट किती आहे? 35,000. आणि काय गेलेलं आहे आपल्याकडे? आपल्याकडून कॅश गेलेली आहे, कारण की ऑन कॅश परचेस आहे. टू कॅश अकाउंट. अमाऊंट
35,000. Right? Narration: being purchased goods on cash. Right? Next entry: 10th January 2019, cash sales to मंजुषा ऑफ ₹55,000. आता इथं आपण मालाची विक्री केलेली आहे आणि ऑन कॅश केलेली आहे, म्हणजेच कॅश आपल्याकडे आलेली आहे. विक्री केल्यानंतर कॅश येईल. डेट काय आहे? 10th January 2019. कॅश अकाउंट डेबिट आणि कोणता अकाउंट क्रेडिट होईल? सेल्स अकाउंट. मालाची विक्री केलेली आहे आपण, म्हणून टू सेल्स अकाउंट. अमाऊंट किती आहे? 55,000. 55,000. नरेशन: being goods sold on cash. Right? Next आहे 16th January 2019, goods purchased from Amit at 2% trade discount worth ₹20,000. आता इथं आपण मालाची खरेदी केलेली आहे. राईट? आणि 2% डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे. सर्वात अगोदर तर डिस्काउंट कॅल्क्युलेट करून घ्या. 20,000 इंटू 2%. हे किती येईल? येईल 400. आणि हे काय आहे? ट्रेड डिस्काउंट आहे. ट्रेड डिस्काउंट. आणि आपण हे रेकॉर्ड करतो का बिझनेसमध्ये? नाही. नॉन रेकॉर्ड. आता हे डिस्काउंट मायनस करून घ्या 20,000 मधून. -400 हे 19,600. राईट? तर काय आहे आपल्या बिझनेसमध्ये? ट्रान्झॅक्शनमध्ये परचेस्ड. राईट? कोणता अकाउंट डेबिट होईल मग? परचेस्ड अकाउंट. डेट 16th January 2019. परचेस अकाउंट डेबिट आणि कोणता अकाउंट क्रेडिट होईल? कॅश होईल का? नाही, कारण की इथं दिलेलं आहे का ट्रान्झॅक्शनमध्ये कॅशच आहे म्हणून नाही. पण जेव्हा मेन्शन केलेलं नसते तेव्हा ते ट्रान्झॅक्शन ऑन क्रेडिट आहे असं समजायचं आहे. राईट? तर इथं क्रेडिट होईल टू अमित's अकाउंट. अमित कोण आहे? गिव्हर आहे आणि ज्याला आपल्याला काही दिवसानंतर ते परत करायचं आहे. राईट? क्रेडिटर असतात. ज्यांना आपण अमाऊंट पे करायचा असतो तो कोण असतात? आपले क्रेडिटर असतात आणि त्यांचं अकाउंट क्रेडिट होईल. अमाऊंट किती आहे? 19,600. 19,600. ब्रॅकेटमध्ये being purchased goods on trade discount. Next, 18th January 2019, goods sold to काशीनाथ at ₹15,000. आता इथं गुड्स विक्री केलेले आहेत. राईट? आणि इथं मेन्शन नाही ऑन कॅश आहे का ऑन क्रेडिट, म्हणून हे ऑन क्रेडिट असणार. तर गुड्स आपण विक्री केलेले आहेत. कोणाला? काशीनाथला. आणि काशीनाथला मालाची विक्री केल्यानंतर काशीनाथला आपल्याला त्यासाठी पैसे द्यावे लागतील, पण तो इथं ऑन क्रेडिट आहे, तो आपल्याला काही दिवसानंतर देईल. आणि बिझनेसला ज्या पर्सनकडून काहीतरी येणं असते ते कोण असतात? आपले डेटर. आणि त्यांचं अकाउंट काय करतो आपण? डेबिट करतो. कोणत्या रूलनुसार? पर्सनल अकाउंट डेबिट. द रिसिव्हर इज डेटर. डेट काय आहे? 18th January 2019. काशीनाथचं अकाउंट काय होईल? डेबिट. काशीनाथ अकाउंट डेबिट आणि कोणता अकाउंट क्रेडिट होईल? टू सेल्स अकाउंट. अमाऊंट किती आहे?
15,000 narration being goods sold on credit, right? नेक्स्ट एंट्री आहे 20th Jan 2019 cash paid to Amit rupees 9,500 for full settlement of rupees 9,600. आपण कॅश पे केली आहे अमितला. किती पे केलेली आहे? 9,500, राईट? एवढी अमाऊंट पे केलेली आहे. परंतु किती द्यायची होती? इन फुल सेटलमेंट ऑफ 9,600. 9,600, राईट? आणि हे डिफरन्स काय असेल? डिस्काउंट असेल, राईट? द्यायचे किती होते? 9,600, परंतु दिले किती? 9,500. जसं की आपण दुकानात, समजा आपण एखाद्या दुकानात गेलो, 9,600चा माल खरेदी केला आपण, राईट? आणि दुकानदाराला म्हणलो तर आपण यामध्ये काहीतरी कमी करा. तर त्याने सांगितले 9,600 तुमचं टोटल झालेलं आहे, परंतु तुम्ही द्या 9,500. परंतु आणि हे इनडायरेक्टली त्यांनी हे आपल्याला डिस्काउंटच दिलेलं आहे, राईट? कमी केलं म्हणजेच हे आपलं डिस्काउंट आहे. आणि हे डिस्काउंट मिळालेलं आहे आपल्याला. डिस्काउंट मिळालेलं आहे आणि हे आपली इन्कम आहे, राईट? आणि इन्कमचा अकाउंट काय करतो आपण? क्रेडिट करतो. कोणत्या नियमानुसार? नॉमिनल अकाउंटच्या. नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगते? क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, राईट? कॅश किती पे केली? एक्झॅक्ट 9,500 आणि टोटल किती होती? 9,600. एवढी अमाऊंट पेड केली आहे. आणि कोणाला पे केली? अमितला पे केलेली आहे, राईट? तर अमितचा अकाउंट काय होईल? डेबिट. डेट काय आहे? 20th Jan 2019. अमित's अकाउंट डेबिट टोटल अमाऊंटने होईल 9,600, राईट? इंटू कॅश. कॅश एक्झॅक्ट किती पे केलेले आहे आपण? 9,500. 9,500. आणि हे कोणतं अकाउंट क्रेडिट होईल? डिस्काउंट अकाउंट, राईट? डिस्काउंट आपल्याला मिळालेलं आहे म्हणून हे आपला फायदा आहे. डिस्काउंट रिसिव्ह टू डिस्काउंट अकाउंट किती आहे अमाऊंट? 100 रुपीज, राईट? लिहून टाका ब्रॅकेटमध्ये नरेशन बीइंग कॅश पेड अँड डिस्काउंट received. नेक्स्ट काय? 22 January 2019 कॅश रिसिव्ड फ्रॉम कल्पना ऑफ रुपीज 4,800 इन फुल सेटलमेंट ऑफ रुपीज 5,000. आता काय झालेलं आहे? आपल्याला कल्पनाकडून पैसे येणं होते. किती येणं होते टोटल? 5,000, राईट? 5,000 टोटल येणे होते. परंतु कल्पनाने आपल्याला पे किती केले? कॅश रिसिव्ड किती झाले आपल्याला? 4,800 हे रिसिव्ह झाले आहे. टोटल येणे होते 5,000 आणि टोटल आले किती? 4,800. तर हे 200 आपलं काय आहे? नुकसान आहे, राईट? आणि हेच नुकसान त्याला इनडायरेक्टली आपण डिस्काउंट म्हणतो. डिस्काउंट दिलेला आहे आपण त्यांना. डिस्काउंट अलाउड. अलाउड म्हणजे देणे, राईट? आणि हे आपला लॉस आहे. आणि लॉसचा अकाउंट काय करतो आपण? डेबिट करतो. कोणत्या नियमानुसार? नॉमिनल अकाउंटच्या. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, राईट? तर आपल्याला कॅश टोटल किती मिळालेली आहे? 4,800. म्हणून कोणता अकाउंट डेबिट होईल? कॅश. डेट काय आहे? 22 January 2019 कॅश अकाउंट. कॅश मिळालेली आपल्याला. कॅश अकाउंट डेबिट. अमाऊंट किती? 4,800. जेवढी एक्झॅक्ट अमाऊंट मिळालेली आहे तेवढ्याच अकाउंटने कॅश अकाउंट डेबिट होईल. 4,800. अजून कोणता अकाउंट डेबिट होईल?
डिस्काउंट, राईट. हे आपला लॉस आहे. डिस्काउंट अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट. किती रुपयाने होईल लॉस? किती आपला? 200. 200 कोणाकडून आपल्याला अमाऊंट आलेली आहे? कल्पनाकडून. म्हणून कल्पनाचं अकाउंट क्रेडिट, कल्पना अकाउंट. टोटल अमाऊंटने 5000, राईट. नरेशन लिहून टाका. being cash received from कल्पना. नेक्स्ट आहे 24th Jan 2019 गुड्स रिटर्न्ड टू अमित ₹750. आता आपण काय केलं आहे? गुड्स रिटर्न केले आहेत. समजा आपण माल परचेस केला होता, ते परचेस केलेला माल काही डिफेक्ट आला आहे, त्यामध्ये डॅमेज झालं असेल, ट्रान्सपोर्टेशनमध्ये डॅमेज होऊ शकते, किंवा ठेवल्यानंतर पण काही मशीन्स असेल तर ते बिघाड येऊ शकते त्यामध्ये, आणि ते काय केलं आहे आपण? रिटर्न केलं आहे. टू म्हणजेच रिटर्न, अमितला रिटर्न केलं आहे, आणि त्या रिटर्न केलेल्या मालाची आपल्याला अमाऊंट अमितला पे करावं लागेल, राईट. अमितला आपल्याला कोण पैसे देणार? काही वेळानंतर, कारण की आपण त्याला माल परत केला आहे आणि त्याची रक्कम त्याला आपल्याला द्यावंच लागेल. आणि जो पर्सन आपल्या बिझनेसला काहीतरी देणं असतो, किंवा आपल्या बिझनेसला कोणाकडून तरी येणं असते, तो कोण असतात? आपले डेटर असतात, आणि त्यांचा अकाउंट काय करतो आपण? डेबिट करतो, राईट. तर इथं कोणतं अकाउंट डेबिट होणार? अमितचं अकाउंट. डेट काय आहे? 24 Jan 2019. अमित's अकाउंट डेबिट, कारण की हा डेटर आहे, त्याच्याकडून अमितकडून आपल्याला पैसे येणं आहेत, राईट. 750. आता कोणता अकाउंट क्रेडिट होईल? परचेज रिटर्न, कारण की आपण मालाची खरेदी केली होती आणि ते रिटर्न केलेलं आहे, म्हणून परचेज रिटर्न. किंवा तुम्ही रिटर्न आउटवर्ड पण अकाउंट क्रेडिट करू शकता, परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड. तर आपण इथं परचेस रिटर्नच घेऊ. परचेस रिटर्न अकाउंट. अमाऊंट किती आहे? 750. ब्रॅकेटमध्ये नरेशन. being goods returned to Amit. Right? Last entry 30th January 2019 goods returned from Kalpana of ₹500. आता इथं गुड्स रिटर्न आलेले आहेत, आणि रिटर्न कधी येतील? जेव्हा आपण विक्री केली असेल त्यांना, आणि जे माल विक्री केला होता त्याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट आला असेल म्हणून त्यांनी रिटर्न केला आहे. फ्रॉम म्हणलेला आहे. फ्रॉम म्हणजे त्यांच्याकडून येणे आलेलं आहे, राईट. तर काय आलं आपल्याकडे? गुड्स आलेले आहेत, विक्री केल्यानंतर रिटर्न आलेले आहेत, म्हणून कोणता अकाउंट रिटर्न येईल? डेबिट होईल? सेल्स रिटर्न. खरेदी केल्यानंतर परत केलं तेव्हा कोणतं होईल? परचेस रिटर्न. आणि विक्री केल्यानंतर सेल्स रिटर्न. म्हणून इथं विक्री आहे, इथं सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट होईल. डेट काय आहे? 30th January 2019 सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट. आता कोणाचं अकाउंट क्रेडिट होईल? टू कल्पनाचं अकाउंट. आणि कल्पनाचं अकाउंट कसं का क्रेडिट होईल? कारण की कल्पनाला आपल्याला त्या रिटर्न आलेल्या मालाची किंमत द्यावी लागेल, राईट. तेवढ्याच मालाची रक्कम त्याला आपण काही दिवसानंतर परत करणार आहोत, म्हणून टू कल्पनाच अकाउंट. अमाऊंट किती आहे? 500 and 500. ब्रॅकेटमध्ये being goods returned from कल्पना, राईट. प्रॉब्लेम इथेच संपलेला आहे. तर या प्रॉब्लेममध्ये नवीन काय होते? फक्त गुड्स रिटर्न केलेले, राईट. जेव्हा आपण गुड्स रिटर्न करतो तेव्हा आपल्याला ते पैसे येणं असतात, आणि ज्याच्याकडे येणं आहे तो कोण असतात? आपले
डेटर. मागच्या ट्रान्झॅक्शनमध्ये आम्ही हा आपला डेटर होता, कारण की त्याच्याकडून काहीतरी आपल्याला येणं होतं माल रिटर्न केल्यामुळे. आणि या ट्रान्झॅक्शनमध्ये गुड्स आपल्याला रिटर्न आलेले होते. कोणाकडून आलेले होते? कल्पनाकडून. आणि कल्पनाला आपल्याला काहीतरी पैसे पे करावे लागतील त्या परत आलेल्या मालाचे. म्हणून कल्पना कोण होती आपली? कल्पना क्रेडिटर होती. ज्यांना आपला बिझनेस काहीतरी देणं असते तो कोण असतात? आपले क्रेडिटर. राईट. हेच नाही होतं या प्रॉब्लेममध्ये. आणि हे प्रॉब्लेम आता तुम्ही प्रॅक्टिस करून पाहायचा आहे व्हिडिओ न पाहता. आणि मागचे पण प्रॉब्लेम प्रॅक्टिस करत राहा. काही अडचण असेल तर नक्कीच विचारा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू प्रॉब्लेम घेऊन. तोपर्यंतसाठी बाय आणि हॅव अ नाईस डे.